नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवई खुर्मा। त्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। त्यामध्ये पिस्ता, मनुके, पंपकिन बी, काजू, बदाम, चारोळी, खरकाचे तुकडे हे सर्व भिजवून घेतलेले आहेत। इथे आपण दूध गरम करायला ठेवूया। दूध उकळेपर्यंत एका कढईमध्ये तूप टाकून सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम खारीक भाजून घेऊया। खारकाला छान कलर आल्यानंतर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर काजू, बदाम हे पण भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर त्यामध्येच आपण मनुके टाकून घेऊया। मनुके छान फुलल्यानंतर काढून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपण चारोळी, पिस्ता, पंपकिन बी हे पण छान भाजून घेऊया। काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये थोडं तूप टाकून शेवई भाजून घेऊया। शेवईला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की शेवईला सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊ। दूध पण छान उकळलेलं आहे। त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्स टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे। साखर टाकून छान मिक्स करून घेऊ। साखर छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेली शेवई टाकून घ्यायची आहे। शेवई टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं शिजल्यानंतर सर्व करूयात। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।